काल दिलेल्या आम्ही राजीनाम्याच्या संदर्भात आम्ही मीडियाच्या माध्यमातून असा खुलासा करतो की कालपर्यंत ज्या गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल आम्ही असं सांगतो की जे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पदाधिकारी आहोत हे आताही होतो, भविष्यातही आम्ही त्या पक्षात काम करणार आहे. ज्या पद्धतीने तालुका प्रमुखाने मागच्या लोकसभा विधानसभेमध्ये कार्य केलं ते आम्हाला मान्य नव्हतं. त्याची कुठली संघटनात्मक त्याच्याकडे ती बाजू नव्हती. त्याच्यामुळे कालच्या दोन्ही विधानसभा लोकसभेमध्ये आम्हाला दारुण पराभव पत्करावा लागला. त्याच्यामुळे आम्ही कालचे ते राजीनामे आम्ही दिले होते. पण आमचा पूर्ण रोष हा तालुका प्रमुख यांच्यावर आहे आणि येणाऱ्या काळात याच्याकडून कुठच्याही संघटना वाढीसाठी त्याचे प्रयत्न आम्हाला दिसत नाही. आणि असे असताना पूर्ण दोडामार्ग तालुक्याची जी शिवसेनेचे जे आपले पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत सर्वांचा आवाज हाच आहे की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही केलेला जो निर्णय योग्य आहे जोपर्यंत तालुका प्रमुख याच्यावर कारवाई होत नाही किंवा बदलत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या अंडर काम करू शकणार नाही. हे वरिष्ठांनी आपल्या लक्षात घेऊन त्याच्यावर योग्य कारवाई करावी म्हणून वरिष्ठांनी याच्यावर लक्ष घालावं. निवडणुकीमध्ये शेवटच्या 10 दिवसात तालुका प्रमुखाचं कुठलंही काम नव्हतं, कुठे गायब झाला होतं कोणाला माहित नव्हतं. त्या इलेक्शन मध्ये गेल्या म्हणजे 10 दिवसाच्या अगोदर हा कुठे गायब झाला होता याचा गोड बंगाल काय आहे हे त्यांनी खुलासा करावा आणि आपलं मत व्यक्त करावं. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी शेवटच्या 10 दिवसात तालुका प्रमुख कुठे गायब झाले असं कोणालाच माहिती नाही. पण त्याचा फटका आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसल्यामुळे ह्या तालुका प्रमुखाच्या कार्यपद्धतीवर आम्ही नाराज असून त्याच्या अंडर आम्ही काम करू शकणार नाही. म्हणून आम्ही निष्ठावंत शिवसेनेने काल आम्ही राजीनामे दिले होते. वरिष्ठांनी ह्याचा सखोल अभ्यास करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याला पदमुक्त करावा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.